रत्नाकर मतकरी यांच्या कृष्णकन्या या गूढ कथा संग्रहातून हुलकावणी नावाची कथा. जयवंत ऑफिसातून घरी परतत होता. आपली इंडिका तो स्वतःच चालवत होता. साधारण 7चा सुमार. रस्त्यावर दिवे लागणी झालेली. वाहनांची मैलभर लांबीची रांग. सर्वांनाच घरी जाण्याची घाई असूनही फारशी वेगाने न हलणारी. जयवंत अजून 40शी न गाठलेला, इन्शुरन्स कंपनीतला स्मार्ट एक्झिक्युटिव्ह मध्ये एक फ्लायओव्हर येऊन गेला. निम्म्याच्या वर गाड्या त्यावरून गेल्या, त्यामुळे ट्रॅफिक थोडा सैलावला. जयवंतने एक सुस्कारा सोडला आणि गाडीतला रेडिओ मंद आवाजात लावला. बँडिट्सचे एक पॉप सॉन्ग सुरू झाले. मिस आय मिस यू. जयवंत गाण्याबरोबर हलकी शीळ घालू लागला आणि त्याचवेळी त्याच्या छातीत एक बारीकशी कळ आली. बारीकशी टाचणी टोचावी तितपतच. जयवंतने ती कळ ओळखली. सुमारे 30 वर्षापूर्वी ही अशी कळ त्याच्या छातीत आली होती. बारीकशी टाचणी टोचावी तशी. जयवंतने डावा सिग्नल दिला आणि हळूहळू गाडी डावीकडे काढली. कडेला लावली. टेल लाईट्स चालू झाले. अचानक समोरून एक ट्रक धडाक्यात आला. त्याचवेळी जयवंतच्या शेजारून एक स्कॉर्पिओ वेगात गेली. धाड. एक कानठळ्या बसवणारा आवाज. काळोख. त्यात 4-5 जणांच्या बोलण्याचे आवाज. टॉर्चच्या प्रकाशात त्यांच्या हालचाली चालू. स्कॉर्पिओचा दरवाजा उघडण्याची खटपट. अखेरीस तो उघडतो. 2 जण ड्रायव्हरचा मृतदेह स्ट्रेचरवर घालतात. स्कॉर्पिओमध्ये ड्रायव्हरशिवाय आणखी कोणीच नाही. दोघांचा संवाद जयवंतच्या कानावर पडतो. पोलीस असावेत. ते गाडीचा नंबर, अपघाताची वेळ लिहून घेतात. जयवंत तो संवाद ऐकून घेतो. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. अचानक पुन्हा वाहतूक पहिल्यासारखी सुरू झाली. रस्ता दिव्यांनी उजळला होता. वाहने एकामागून एक शांतपणे चालली होती. जयवंतने खिशातून छोटी डायरी काढली. त्यात लिहून ठेवलं. स्कॉर्पिओ, रंग लाल, नंबर, अपघाताची तारीख. आता त्याला बरं वाटू लागलं होतं. रेडिओवर मिस आय मिस यू चालू झालं होतं. ते संपलं. जयवंतने एक सिगारेट पेटवली. 4 झुरके मारले आणि बाहेर फेकून दिली. मग त्याने संथपणे इंडिका सुरू केली. थोड्याच वेळात ती गाड्यांच्या प्रवाहात मिसळून गेली. 30 वर्षापूर्वीची गोष्ट. 8 वर्षाचा जयवंत शाळेतून परतत होता. एकटाच. भूक लागली होती. कधी एकदा घरी पोहोचेन असं झालं होतं आणि एकदम त्याच्या छातीत एक बारीकशी कळ आली. टाचणी टोचावी तितपतच. आपण कुठे आहोत ते कळेनासं झालं. क्षणभरात तो आमराईतल्या विहिरीपाशी पोहोचला. त्याचे वडील आंघोळीचा पंचा लावून विहिरीशी आलेले. नेहमीप्रमाणे ते विहिरीत सूर मारतात आणि एकदम विहिरीचं पाणी लाल होऊ लागतं. जयवंत किंचाळतो. आप्पा. जयवंत भानावर आला. मध्ये थांबलेली पाखरांची किलबिल परत सुरू झाली. जयवंतलाही आता बरं वाटू लागलं. तो घराच्या वाटेने चालू लागला. घरी पोहोचला आणि कोपऱ्यात दप्तर टाकून हातपाय धुवायला मोरीशी गेला. तेव्हा समोरच आप्पा चहा पीत बसलेले दिसले. हातपाय धुताना त्याच्या मनात एकच विचार येत होता. जे दिसलं ते आप्पांना सांगावं का? पण सांगून उपयोग काय? आप्पा हसतील आणि म्हणतील, वेडाच आहेस. काहीतरी भास होतात तुला. अभ्यासात जरा लक्ष देत जा, म्हणजे डोकं इकडे तिकडे भरकटणार नाही. आणि आई म्हणेल, अंगारा लाव देव्हाऱ्यातला, म्हणजे असलं काही वाईट साईड डोक्यात येणार नाही. म्हणून जयवंत काही बोललाच नाही. खेळायला म्हणून गेला तो पारावरच बसून राहिला.
मगा क्षणभर जे दिसलं त्याने तो हादरलाच होता, पण त्याहून अधिक भयंकर असा एक विचार त्याच्या मनात येत होता. हे असं खरंच घडलं तर आपल्याला हे टाळता येईल का? आप्पांना सांगावं का की उद्यापासून आंघोळ करायला विहिरीवर जाऊ नका, गेलात तर विहिरीत सूर मारू नका, कदाचित तिथल्या दगडधोंड्याला तुमचं डोकं आपटेल आणि तुम्ही यावर आप्पा नक्कीच हसून म्हणतील, अरे मी काय आज पहिल्यांदा सूर मारतोय, गेली कित्येक वर्ष रोजच मी विहिरीत सूर मारून नंतर आंघोळ करीत नाही का? पट्टीचा पोहणारा म्हणून सगळा गाव ओळखतो मला. जेवताना देखील जयवंत हाच विचार करीत राहिला. आईने शेवटी विचारलंच, काय रे आज घुमाघुमासा? रोज तर किती बडबड करीत असतोस. आप्पा देखील म्हणाले, का आज शाळेत पट्ट्या खाव्या लागल्या वाटतं? तरीही जयवंत काहीच बोलला नाही. मुकाट्याने उठून हात धुवायला गेला आणि अंथरूण घालून त्यावर पसरला, पण झोप कुठली यायला. जरा डोळा लागला की दचकून जाग यायची. आप्पांचं काही बरवाईट होणार असेल तर आपण ते थांबवायला नको का? आपल्याला हा अंदेशा मिळालाय तो कशासाठी? आपण काहीतरी हालचाल करायला हवी म्हणूनच ना. या विचाराने तो उठून बसला. बसल्या बसल्या पुन्हा तेच सगळं मनात घोळवत राहिला. मग उठला आणि आप्पांच्या खोलीशी गेला. पण कडी वाजवून आप्पांना उठवण्याचा आणि झोपमोड केल्याबद्दल कानफडात खाण्याचा धीर त्याला झाला नाही. तो मुकाट्याने परतला आणि अंथरुणात अंग टाकून झोपी जाण्याच्या प्रयत्नाला लागला. सकाळी त्याला जाग आली. ती अंगावर पडलेल्या उन्हाने. घाईघाईने तो उठला. तोंड धुवून दूध पिऊन तो विहिरीशी धावला. विहिरीशी गर्दी जमली होती. तो गर्दीत घुसू लागला तेव्हा एका माणसाने त्याला थांबवलं. तू बघू नकोस बाबा म्हणून बाजूला केलं. विहिरीतून मोठ्या प्रयासाने आप्पांचा मृतदेह वर काढला. दगडाला आपटून झालेल्या डोक्याच्या जखमेतून अजूनही रक्त येत होतं आणि पाण्याबरोबर मिसळत होतं. मोठ्या माणसांनी सांगितलं ते जयवंतने केलं यांत्रिकपणे. तो फारसा रडलाही नाही. तरी देखील बायाबापड्या येऊन त्याचं सांत्वन करीतच होत्या. त्याला कळत नव्हतं की आपल्या मनाला शांत कसं करायचं. ते एकसारखा आक्रोश करीतच होते. केवळ आप्पा गेले म्हणून नाही, आणखी एका कारणाने. आप्पांचं मरण आपण आधी पाहिलं होतं. ते त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी कदाचित सावधगिरी घेतली असती. त्यांना वाचवण्याची संधी आपल्याला मरणाने दिली होती. आपण ती वाया घालवली. आपण आप्पांना मरू दिलं. आपण आप्पांचं मरण आधी जाणूनही त्यांना मरू दिलं. गेल्या 30 वर्षात जयवंतच्या मनात हा विचार अनेकदा आला म्हणण्यापेक्षा तो त्याच्या जाणीवेतच खोल रुतून बसला होता. आणि आता इतक्या वर्षांनी ती संधी परत चालून आली होती. त्या स्कॉर्पिओच्या मालकाला वाचवण्याची, त्याला सावध करण्याची, आपल्याला दिसलेला अपघात प्रत्यक्षात येऊ न देण्याची, आयुष्यात एकदा झालेली चूक सुधारण्याची. जयवंतने गाडी तशीच RTOच्या ऑफिसमध्ये नेली. ऑफिस रिकामं झालं होतं. फक्त ओव्हरटाईम करणारे 4-2 कारकून तेवढे दिवे लावून काम करीत बसले होते. जयवंत त्यांच्यापैकी एकाकडे गेला आणि म्हणाला, सॉरी टू डिस्टर्ब. मला या नंबराचे नाव, पत्ता, फोन नंबर हवे आहेत. उद्या या. आता ऑफिस बंद झालं. तो नियम पाळणारा कारकून म्हणाला, प्लीज, इट्स ॲन इमर्जन्सी. जयवंतने विनवलं, मला ताबडतोब कळायला हवी आहे ही इन्फॉर्मेशन. कुठून आलात तुम्ही? कारकुनाने विचारलं. घाबरायचं कारण नाही. मी खास कोणी नाही, पण इन्शुरन्समध्ये अधिकारी आहे. कामासाठीच हवी आहे ही माहिती. डोंट वरी, तुम्ही अडचणीत येणार नाही. खिशातून 100ची नोट काढून ती जयवंतने त्याच्या पुढे धरली. इकडे तिकडे पाहत कारकुनाने ती घेतली आणि शर्टच्या वरच्या खिशात टाकली. 15 मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी लिहून घेऊन जयवंत गाडीत बसला
आपल्याला सांगायचंय ते फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षच सांगितलेलं बरं या हिशेबाने. पत्ता वांद्र्याच्या एका जुन्या बंगल्याचा होता. दारात वॉचमन नव्हता, गाडीही नव्हती. पहिल्या मजल्यावर जाऊन त्याने बेल वाजवली. आतून कुत्रा भुंकल्याचा आणि एका स्त्रीने त्याला गप्प केलं त्याचा असे आवाज ऐकू आले. मग दार उघडलं. संपत साहेब आले आहेत अजून? संपत साहेब आले नाहीत अजून. ती स्त्री बहुधा मिसेस संपत म्हणाली. ठीक आहे, मी खाली थांबतो. जयवंत म्हणाला. इथे बसा ना, ते येतीलच आता. नको, खालीच बरं, तो म्हणाला. तिला ते थोडं विक्षिप्तपणाचं वाटलं, पण तिने अधिक आग्रह केला नाही. तो खाली जाऊन थांबला. 10-15 मिनिटातच एक लाल स्कॉर्पिओ फाटकातून आत शिरली. मिस्टर संपतच गाडी चालवत होते. तोच रंग, तोच नंबर. आपण बरोबर ठिकाणी आलो आहोत याची जयवंतला खात्री पटली. थोड्याशा स्थूल बांध्याचे मध्यमवर्गीय संपत गाडीतून खाली उतरले. त्यांनी गाडी लॉक केली आणि जयवंतच्या अंगावरून ते पुढे निघाले. एक्सक्यूज मी सर, माझं थोडं काम होतं आपल्याकडे. त्यांच्या पाठीमागे जात जयवंत म्हणाला. येस प्लीज कम इन. लॅच कीने दरवाजा उघडून आत जाता जाता संपत अदबशीरपणे म्हणाले. जयवंत त्यांच्या पाठोपाठ आला. बसा. त्यांनी सोफ्याकडे हात दाखवला. एवढ्यात मगाचा अल्सेशियन बाहेर आला आणि संपतांच्या अंगावर उड्या मारू लागला. त्याच्या पाठोपाठ मिसेस संपतही बाहेर आल्या. जयवंतविषयी त्या काही सांगणार होत्या, पण त्याला प्रत्यक्षच पाहून त्या गप्प बसल्या. संपतांनी कुत्र्याचे माफक लाड केले आणि त्याला मिसेस बरोबर आत पाठवून दिलं. मग अंगाला आळोखे पिळोखे देत ते जयवंतला म्हणाले. हं, आता बोला. जयवंतने आपला परिचय करून दिला. संपतांनीही. ते असिस्टंट चीफ सेक्रेटरी होते. रोज मंत्रालयातून परतायला त्यांना असाच उशीर व्हायचा. रोज हीच गाडी नेता ऑफिसला? हो, एकच गाडी आहे माझ्याकडे. संपत हसून म्हणाले. सगळेच सेक्रेटरी श्रीमंत नसतात. जयवंत हसला. ड्रायव्हर? नाही, मी स्वतःच चालवतो गाडी. जयवंत गंभीर झाला. तुमचं माझ्याकडे काय काम आहे ते माझ्या लक्षात आलं नाही अजून, संपत म्हणाले. एवढ्यात चहा आला. दोघंही चहा पिऊ लागले. पुढल्या काही दिवसात तुम्ही ही गाडी चालवली नाहीत तर बरं होईल. ओ गॉड, संपत म्हणाले. जाऊ कसा मग मी मंत्रालयात? निदान ड्रायव्हर ठेवा. जयवंत म्हणाला. पण तुम्ही ही गाडी चालवू नका. तुम्ही कोण आहात? ज्योतिषी? नाही, आतापर्यंत फक्त 2च वेळा मला असं भविष्याचं चित्र दिसलं. आज तर फारच स्पष्ट दिसलं. पहाटे साधारण 3चा सुमार होता आणि समोरून आलेल्या ट्रकनं जोराची धडक दिली या गाडीला. गाडीचा ड्रायव्हर जागच्या जागीच. माझा फारसा विश्वास नाही प्रिमॉनिशन्सवर, संपत म्हणाले. पण आपल्याला त्यातला काही अनुभव नसतो. मग अविश्वास तरी कसा दाखवायचा? एनिवे, तुम्ही त्या अनुभवानंतर धावपळ करून RTOकडून माझी माहिती मिळवून मुद्दाम इथपर्यंत आलात. तुमचा काहीही फायदा नसताना त्या अर्थी मला तुमच्या हेतूचा मान राखलाच पाहिजे. आय मस्ट रिस्पेक्ट युअर इंटेन्शन. पण मला हे सांगा, तुम्हाला अपघात झालेला दिसला तो रात्री 3च्या सुमाराला, होय ना? हो, पोलिसांच्या आपसातल्या बोलण्यावरून मला वेळ कळली. मग तर हे सगळं अशक्यच आहे, कारण मी अशा अपरात्री कुठे जाणार? 8:30-9 पर्यंत मी परत येतो. त्यानंतर सकाळी 9 पर्यंत गाडी इथेच असते, संपत म्हणाले. माझा अंदेशा खोटा ठरला तर मला आनंद आहे. निघायच्या तयारीत उठून जयवंत म्हणाला. पण काळजी घ्या. मी गप्प राहिल्यानं माझ्या वडिलांचं मरण ओढवलं म्हणून मी. आपला फोन नंबर देऊन जयवंतने संपतांची रजा घेतली.
सकाळी उठल्यावर रोजच्याप्रमाणे जयवंतने दूरदर्शनवरच्या बातम्या लावल्या. पहिल्या 2 बातम्यांनंतर तिसरी बातमी होती. पुण्याच्या वाटेवर एका मालट्रकने एका स्कॉर्पिओला जोराची धडक दिली. हा प्रकार पहाटे 3च्या सुमारास घडला. मालट्रकचा ड्रायव्हर फरारी आहे, तर स्कॉर्पिओ चालवणारा जागच्या जागी ठार झाला आहे. सोबत अपघाताची दृश्य होती. ती पाहता पाहता जयवंतच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. हे असं का झालं, कसं झालं? मी सावधगिरीची सूचना दिली असताना आणखी 15 मिनिटांनी दारावरची बेल वाजली. जयवंतने दार उघडलं. दारात पोलीस इन्स्पेक्टर होते. त्यांच्यासोबत 2 हवालदार. गुड मॉर्निंग, बसा. जयवंत डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणाला. इन्स्पेक्टर बसले. हवालदार दारातच उभे राहिले. काय झालं? जयवंतने बिदबितच विचारलं. काल संध्याकाळी तुम्ही RTOमधून एका गाडीची माहिती काढलीत, हो का? तुमचा हेतू काय होता त्यामागे? इन्स्पेक्टरांनी विचारलं. माझा हेतू चांगला होता, त्या गाडीच्या मालकाला वाचवण्याचा. म्हणजे ट्रक त्या गाडीला धडक देणार हे तुम्हाला आधी ठाऊक होतं? त्या कटात तुमचा हात होता? कसला कट? स्कॉर्पिओच्या मालकाला ट्रकची धडक देऊन मारण्याचा. तुम्ही त्या कटात सामील होता. आयत्या वेळी तुमचा त्या मंडळींशी बेबनाव झाला म्हणून तुम्ही मिस्टर संपतना या कटाची माहिती दिलीत. आणि तरीही मिस्टर संपत त्या गाडीतून गेले. जयवंतने जणू काही इन्स्पेक्टरांच्या हकीकतीशी सहमत शंका विचारली. असं दिसतंय, इन्स्पेक्टर म्हणाले. आम्हाला भाग आहे चौकशीसाठी तुम्हाला ताब्यात घेणं. ठीक आहे, जयवंत म्हणाला. पण त्याआधी तुम्ही माझी बाजू ऐकून घ्याल की नाही सांगा, इन्स्पेक्टर म्हणाले. ती पटण्यासारखी असेल तरच आम्ही तिचा विचार करू. नाही, ती पटण्यासारखी मुळीच नाहीये, जयवंत म्हणाला. तरीही तुम्हाला तिचा विचार करावाच लागेल, कारण तीच खरी आहे. खरं खोटं आम्ही ठरवू. आता इन्स्पेक्टरांचा स्वर थोडा चढा लागला. तुम्ही सांगा काय सांगायचं ते. जयवंतने आपली हकीकत सांगितली. तिच्यावर अर्थातच इन्स्पेक्टरांचा विश्वास बसला नाही. काय पागल बनवताय साहेब आम्हाला, ते म्हणाले. थापच मारायची तर ती पटण्यासारखी मारायला हवी. थोडा विचार करून ठेवायला हवा होता तुम्ही आधी. जयवंत इन्स्पेक्टरला समजू शकत होता. त्याची हकीकत खरोखरीच विश्वास ठेवायला कठीण होती. ती खरी आहे हे फक्त संपतनास माहीत होतं, आणि ते तर आता या जगात नव्हते. कदाचित ते याविषयी मिसेसकडे बोलले असतील. पण तसं असतं तर त्यांनी संपतना त्या गाडीने अपरात्री बाहेर पडू दिलं असतं का? जयवंतची वाचाच बंद झाली. तो मुकाट्याने इन्स्पेक्टरांबरोबर जाण्याची तयारी करू लागला. एवढ्यात दाराशी थोडी हालचाल झाली. हवालदारांनी कोणाला तरी आत येण्यासाठी जागा करून दिली. जयवंत डोळे फोडून आत आलेल्या व्यक्तीकडे पाहत राहिला. दुसऱ्याच क्षणी तो आनंदाने ओरडला. संपत, तुम्ही जिवंत आहात? हो, संपत म्हणाले. 6:30 वाजता गाडी पुसणाऱ्या मुलानं सांगितलं की गाडी जागेवर नाही. मी पोलीस स्टेशनवर जाऊन गाडी चोरीला गेल्याचा रिपोर्ट दिला, पण त्यांनी मला जी माहिती दिली ती भयंकरच होती. सर्व चॅनल्सवर येते म्हणाले ही बातमी. पोलीस स्टेशनवर वर्तमानपत्रांचे रिपोर्टर्स जमले होते. पोलीस तुमच्याकडे गेलेत हे कळल्यामुळे मी धावत आलो. एकूण जयवंतने पाहिलेला प्रकार प्रत्यक्षात आला होता. मात्र गाडी चालविणारे स्वतः संपत नव्हते. तो त्यांची गाडी चोरून नेणारा चोर होता. मरणाला त्या दोघांमध्ये काय फरक होता?
फरक आहे मला, कारण मी वाचवायला गेलो होतो संपतना. जयवंतच्या डोक्यात चक्रे चालू झाली. असं झालं नव्हतं की संपतांनी सावधगिरीची सूचना मानून ती गाडी बाहेरच काढली नाही आणि त्यामुळे मला दिसलेलं दृश्य खोटं ठरलंच नाही. मरणाने मला हुलकावणी देऊन आपला घास घ्यायचा तो घेतलाच होता. जयवंतला आपला मोठाच पराभव झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर आणखी 3 महिने गेले. मधल्या काळात संपतची आणि जयवंतची बऱ्यापैकी मैत्री झाली होती. जयवंतच्या ऑफिसमध्ये एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा निरोप समारंभ होता. समारंभानंतर फक्त अधिकाऱ्यांसाठीच एक कॉकटेल पार्टी ओबेरॉयमध्ये ठेवली होती. पार्टीला रंग चढला होता. जयवंत स्कॉच पीत होता. सावकाश मजेने गप्पा मारत, विनोद करीत, हसत हसवत. नुकतीच त्याच्यासमोर एक आकर्षक प्रौढ कुमारिका मिस मचाडो येऊन बसली होती. आपल्या अधिकाऱ्यांच्या काही गॉसिप्स सांगत होती आणि अचानक त्याच्या छातीत एक बारीक कळ आली. टाचणी टोचावी तेवढीच. आर यू ऑल राईट जयवंत? मिस मचाडोने विचारलं. येस, आय एम फाईन, असं तो म्हणत असतानाच संगीत थांबतं. लोकांची गडबड, मंत्रालयाचा टॉप फ्लोअर, त्याच्या समोरच्या लॉबीत माणसांची गच्च गर्दी, प्रत्येकाच्या हातात घवघवीत पुष्पहार. लिफ्ट येऊन थांबते. हार घेऊन उभ्या असलेल्या गर्दीची अधीरता शिगेला पोहोचलेली. लिफ्टचं दार उघडतं. पांढऱ्या शुभ्र उंची खादीचे झब्बा सुरवार आणि त्यावर जॅकेट चढवलेले देखणे उंचेपुरे सीएम आपल्या लवाजम्यासह लिफ्टमधून उतरतात. लॉबीतली गर्दी जय जयकार करते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सीएम साहेब शतायू होत आणि त्याचवेळी सू 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 असे रिव्हॉल्व्हरमधून सुटलेल्या गोळ्यांचे आवाज, पांढऱ्या कपड्यांवर रक्ताच्या चिळकांड्या, लोकांचा हलक कल्लोळ. पुन्हा संगीत. ओबेरॉयच्या कॉकटेल लाऊंजमधले. जयवंतच्या लक्षात आलं की मिस मचाडो आपली चौकशी करते. त्याने तिला असून सांगितलं, शुअर, आय एम फाईन, मे बी अ लिटल ड्रंक, नथिंग टू वरी. ओके, टेक केअर, गुड नाईट, असं म्हणून मिस मचाडो घाईघाईने निघून गेली. दुसऱ्या कोणाला जयवंतहून अधिक शुद्धीत असलेल्या माणसाला पकडून गॉसिप्स सांगू लागली. जयवंतने संपतला फोन लावला. जयवंत बोलतोय, अतिशय महत्त्वाचं बोलायचंय. आपण मध्ये कुठे भेटू शकू? मी ओबेरॉयला आहे. शेवटी वरळीच्या चक्रमध्ये भेटायचं ठरलं. आणखी बरोबर अर्ध्या तासाने जयवंतने अतिशय अस्वस्थपणे सिगरेट पेटवली आणि तो पार्टी तशीच सोडून दारात येऊन उभा राहिला. गाडी येऊन व्हॅले येईपर्यंत धीर धरणं त्याला कठीण गेलं. चक्र समोर त्याची गाडी आली तेव्हाच संपत आपल्या नवीन पजेरोमधून उतरत होते. दोघं एकत्रच आत गेले. एका बाजूच्या अगदी निर्मनुष्य कोपऱ्यात जाऊन बसले. लार्ज विस्की ऑन द रॉक्स ची ऑर्डर देऊन दोघं बोलू लागले. सीएमचा वाढदिवस कधी आहे? जयवंतने विचारलं. उद्या. उद्याच आहे? जयवंतने काळजीत पडून विचारलं. का? तुम्हाला काय दिसलं आता? गेल्या वेळी दिसलं होतं तेच, मरण. सीएम? लिफ्टजवळ खूप गर्दी होईल लोकांची आणि खूप लोकांच्या हातात जाडेजुडे पुष्पहार असतील. सीएमच्या गळ्यात हार घालण्यासाठी लोक जवळजवळ धक्काबुक्की करतील. त्यातच कोणीतरी मला रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या सुटल्याचे आवाज ऐकू आले.
विस्की ऑन रॉक्स सिप्स घेता घेता संपतने सुरक्षा अधिकाऱ्यांना भराभर फोन लावले. उद्याचा सगळा बंदोबस्त चोख ठेवलाय असं त्यांच्यापैकी प्रत्येकाने सांगितलं. आत येणाऱ्या प्रत्येकाचे पास बघितले जातील, प्रत्येकाची मेटल डिटेक्टर टेस्ट होईल असं सांगण्यात आलं. पण वाढदिवस असला म्हणून सीएम साहेबांना इतक्या मोठ्या गर्दीने गरडा घालायची गरज आहे का? संपतने थोडं चिडूनच विचारलं. सगळे हितचिंतकच आहेत साहेब, पलीकडून उत्तर आलं. आम्ही नाही म्हणू शकत नाही कुणाला, नोकरी जाईल. एक एक जण पक्षातली बडीबडी धेडं आहेत, शिवाय उद्योगपती, बिल्डर्स, तडीपार असलेले दादा लोक पण आहेत, एक नंबरचे. नाही कसं म्हणणार? पुष्पहार. जयवंतने मध्येच आठवण दिली. हार तपासा, प्रत्येकाच्या हातातले हार. त्यात काय तपासायचं? आणि पुढीत बॉक्सात असले मग ते बाहेर काढून चेक करा. साहेब, काही विशेष खबर आहे का? पलीकडून प्रश्न आला. का? खबर असली तरच सुरक्षिततेची काळजी घ्यायची असते का? अहो, गर्दी आहे, तिथं धोका आहेच. आणि सीएमचा वाढदिवस म्हणजे गर्दी जमा होणारच असं तुम्हीच म्हणताय. डोंट वरी सर, विल फॉलो युअर इन्स्ट्रक्शन्स. संपतनी फोन खाली ठेवला. जयवंतला म्हटलं, झालं तुमचं समाधान? समाधान मृत्यू तळेल तेव्हाच होईल. मंत्रालय माणसांनी फुलून गेलं होतं. पास शिवाय कोणालाच वर जाता येत नव्हतं. पास होल्डर्सना देखील मेटल डिटेक्टरच्या चौकटीतून जाणं भाग पडत होतं. भेटवस्तू, हार सर्व कसोशीने तपासलं जात होतं. आता पास होल्डर्सनाही उभं राहायला जागा राहिली नाही. मंत्रालयाबाहेर आणि समोरच्या रस्त्यावरही माणसांची आणि वाहनांची प्रचंड गर्दी झाली. तेव्हाच सीएमची आणि त्यांच्याबरोबरच्या लवाजम्यातील इतर अशा एकूण 14 लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा मंत्रालयात शिरला. मंत्रालयातील सुरक्षा दल एकदम सावधान झालं. संपत आपल्या दालनातून बाहेर पडून लॉबीत येऊन उभे राहिले. गर्दी स्वागताच्या तयारीत सज्ज होती. लिफ्ट थांबली. 2 सुरक्षा सैनिक पटकन बाहेर पडून दोन्ही बाजूंना उभे राहिले. सीएम साहेब लिफ्टच्या बाहेर आले. पांढरा शुभ्र पोशाख, वर जॅकेट. बाहेरच्या गर्दीने जय जयकार केला. सीएम साहेब शतायू होवोत, सीएम साहेब चिरायू होवोत. सीएमना हार घालण्यासाठी लावलेली रांग मोडून सगळे एकदम पुढे घुसले. एकच गोंधळ उडाला. त्या गर्दीतच सू 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 करीत रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या सुटल्या. सीएमच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि मध्येच पुढे झालेला त्यांचा एक सामान्य हितचिंतक एक किंकाळी फोडून खाली कोसळला. त्याच्या भोवती रक्ताचे थारोळे जमू लागले. लगोलग सुरक्षा रक्षकांनी सीएमच्या भोवती कडे केले. फक्त 2 रक्षक आणि 2 कॉन्स्टेबल्स रिव्हॉल्व्हरचे बार जिथून झाले तिथे गर्दीत घुसले. तिथे एकच पळापळ चालली होती. रक्षक आणि कॉन्स्टेबल्स यांनी लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. काही जणांना ते थांबवू शकले. त्यांची तपासणीही केली. पण कोणाकडेही रिव्हॉल्व्हर सापडले नाही. ते लॉबी रिकामी झाल्यानंतर जमिनीवर पडलेले सापडले. ॲम्ब्युलन्स हजर झाली. लिफ्टमधून स्ट्रेचर आले. सामान्य हितचिंतकाला स्ट्रेचरवर ठेवण्यात आले. स्ट्रेचर पुन्हा लिफ्टमध्ये गेले, परंतु लिफ्ट खाली पोहोचण्याआधीच तो हितचिंतक गतप्राण झाला होता. टीव्हीच्या सगळ्या चॅनल्सवर पुन्हा ही बातमी दाखवली जात होती. मुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला. मुख्यमंत्री बालबाल बचावले. मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छूचे बलिदान. मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्यात 1 ठार. हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचा हात.
इत्यादी इत्यादी. रस्तोरस्ती गावोगावी अफवांना ऊत आला. जयवंतने ऑफिस टीव्हीवर सगळ्या बातम्या पाहिल्या. तासाभराने आता थोडं स्थिरस्थावर झालं असेल अशा हिशोबाने तो संपतच्या ऑफिसवर पोहोचला. मंत्रालयात शुकशुकाट होता. गर्दी संपूर्णपणे हटवण्यात आली होती. धक्क्यातून सावरण्यासाठी म्हणून सीएमना त्यांच्या खाजगी नर्सिंग होममध्ये हलवण्यात आलं होतं. अर्थातच त्यांच्याबरोबरचा लवाजमा आता पांगला होता. सर्व व्हिजिटर्सना बाहेर काढण्यात आलं होतं आणि प्रचंड प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंत्रालयाचं आवार तर पोलिसांनीच भरून गेलं होतं. जयवंतने संपतना मंत्रालयाच्या बाहेरून फोन केला आणि विचारलं, भेटायला येऊ शकतो का? संपतांनी वरून खालच्या रिसेप्शन काउंटरवर फोन केला. त्यांनी याला विचार, त्याची परवानगी काढ असं बरंच काही केलं. अखेरीस 15 मिनिटे खाली थांबल्यावर जयवंतला वर संपतांकडे जाता आलं. त्याच्या मनात आलं की आपल्याकडे आपत्ती येऊन गेल्यानंतर जो बंदोबस्त केला जातो त्याच्या पावपटीने जरी आधी केला गेला तर किती आपत्ती टळतील. आता वर्दळ नसल्यामुळे संपत निवांतपणे बोलू शकत होते. जयवंतलाही खूप बोलावंसं वाटत होतं, पण काय बोलावं हे सुचत नसल्यामुळे दोघंही काही काळ गप्पच बसून राहिले. मग संपत म्हणाले, बरं झालं सीएम साहेब वाचले, ते तर चांगलंच झालं, पण त्यांच्या जागी दुसरं कोणी मरायला नको होतं. जयवंत म्हणाला, तो आयत्या वेळी मध्ये आला नसता तर सीएमना नक्कीच गोळ्या लागल्या असत्या. अगदी क्लोज रेंजवरून मारल्या गेल्या होत्या त्या. संपत म्हणाले, पण मारणाऱ्याच्या हातात रिव्हॉल्वर आलं कुठून? मेटल डिटेक्शनमध्ये ते सापडलं नाही. कसं सापडणार? ते आदल्या दिवशी संध्याकाळीच ठेवलं गेलं होतं, लिफ्टच्या शेजारीच. भिंतीमध्ये एक खोबण तयार करून आणि नंतर साध्या पुठ्ठ्यानं ती खोबण झाकून टाकून. प्रत्यक्षात ते गर्दीचा फायदा घेऊन सहजच काढलं गेलं आणि गवगवीत हाराखाली लपवलं गेलं. हार घालायला हात उचलताच ते झाडलं गेलं आणि नंतरच्या पळापळीत खाली टाकलं गेलं. मला कोणी मरायला नको होतं. माझा प्रयत्न होता तो एका माणसाला वाचवण्याचा, त्याच्या बदल्यात दुसऱ्या कुणाला मरू देण्याचा नाही. सीएम आपल्यासाठी मोठेच आहेत, पण त्या सामान्य माणसाचेही प्राण महत्त्वाचेच होते ना. राईट, म्हणून तर मरणानं ते ताब्यात घेतले. तुम्ही सीएमचा जीव वाचवण्याची धडपड केली त्याच्या बदल्यात. मरण असं खेळतंय माझ्याशी. दरवेळी मला भविष्यात काय घडणार ते आधी सांगून शेवटी स्वतः जिंकून. अप्पांच्या वेळी मी काही हालचाल केली नाही म्हणून ते गेले, पण आता मी अशी धडपड केली तरी कुणीतरी मरतच. जयवंत उदासपणे म्हणाला, मरण ही फार मोठी शक्ती आहे. संपत गंभीरपणे म्हणाले, तिनं हुलकावणी देण्यासाठी का होईना तुम्हाला या खेळात भागीदार करून घेतलं. हा तुमचा गौरवच आहे. मला नकोय असली भागीदारी. मला आउटराईट जिंकायचंय. मी ज्याला वाचवायचा प्रयत्न करीन तो वाचला पाहिजे. पिरियड मध्ये दुसरं कोणी मरायचं
ही मरणानं माझ्याशी चालवलेली बनवाबनवी आहे. त्यापेक्षा मरणानं माझ्याशी खेळूच नये. मला भविष्याची झलक दाखवून या खेळात ओढूच नये. हू नोज, कदाचित तसंही होईल. अचानक तुम्हाला हे असं भविष्य दिसायला लागलं. कदाचित तसंच अचानकपणे ते दिसायचं बंदही होईल. पण तसं व्हायचं नव्हतं. निदान इजाबिजा तिजा तरी होणारच होता. संध्याकाळ झाली होती. जयवंतने टेबल स्वच्छ करून टाकलं होतं. सेक्रेटरीला बोलावून कामाच्या सूचनाही दिल्या होत्या. सेक्रेटरी गेल्यानंतर जयवंतने शांतपणे कोट चढवला, शर्टची कॉलर सारखी केली, टाय घट्ट केला. कोटाच्या बाहेर दिसणाऱ्या शर्ट स्लीव्जवरून कोटाच्या बाह्या ओढल्या. घरी वाचण्यासाठी 2 जर्नल्स ब्रीफकेसमध्ये टाकून ती बंद केली. बाहेर पडण्यापूर्वी तो सहज खिडकीकडे गेला. इमारतीवर, झाडांवर संधिप्रकाश पडला होता. सारं वातावरण सोनेरी झालं होतं. काही क्षण मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे जयवंत त्या 12व्या मजल्यावरच्या खिडकीतून खालची झाडे, इमारती, रस्ते आणि त्यावरून धावणाऱ्या कार्स यांच्यावर पडलेला तो जादूचा प्रकाश पाहत राहिला. मग तो वळला आणि दाराच्या दिशेने जाऊ लागणार. इतक्यात ती ओळखीची बारीक कळ त्याच्या छातीत टाचणीसारखी टोचली. जयवंत आपल्या खुर्चीसमोर ठेवलेल्या क्लायंटच्या खुर्चीशी गेला, बसला. साहेबांना बाहेर पडायला उशीर का होतोय हे पाहायला त्याचा सेक्रेटरी आत आला. सर, बस. त्याने मारलेली हाक तेवढी जयवंतला समजली. बाकी सारं पालटलं होतं. जिन्याच्या पायऱ्या, भरभर खाली जाणाऱ्या वरांड्याच्या भिंतीतच बसवलेलं डिजिटल घड्याळ, अगदी वेगळं, फार कुठे न दिसणारं, त्याच्यात अडीच वाजत आलेले. वरांड्यातून थोडं चालल्यावर लागणारा एक बंद दरवाजा. तो लोटून आत जावं तर तिथे कुशन्सवाल्या 2 बाकांवर बसलेली 4 माणसं, त्यात एक लहान मूल खाली उतरून परत वर चढून बसणारं. भिंतीवर एक नेहमीचं चौकोनी घड्याळ, त्यात 2:30ला 2 मिनिटे. मग आतला दरवाजा, बाहेरच्या दरवाजाचे त्याच्याशी कनेक्शन असावं. बाहेर माणूस आलेलं आत कळत असावं. त्यामुळे हा दरवाजा उघडला जातो. आत मंद प्रकाश, फक्त एक प्रखर दिवा, विशिष्ट भागावर त्याचा उजेड पडलेला. एक पाठमोरा माणूस खाली वाकलेला, त्याच्या अंगात पांढरा ढगळ हाऊसकोट, हातात पांढरे रबरी मोजे. तो खाली वाकून समोर खुर्चीत बसलेल्या माणसाला काहीतरी करीत आहे. याने झाकल्यामुळे खुर्चीतला माणूस नीट दिसत नाही. अचानक तो ढगळ हाऊसकोटवाला ताठ उभा राहतो आणि म्हणतो, ओ माय गॉड. पुन्हा सेक्रेटरीचा आवाज ऐकू आला. सर, बरं वाटत नाहीये का? काही नाही, बरं वाटतंय, जयवंत म्हणाला. तरीही सेक्रेटरीने कोपऱ्यातल्या काचेच्या भांड्यातल्या फिल्टर वॉटरचा ग्लास भरून पुढे केला. जयवंतने तो घेतला आणि तो घोटभर पाणी प्याला. सर, मी येऊ का घरापर्यंत तुमच्याबरोबर? नको रे, मला काहीही झालेलं नाही. इट्स सच अ ब्युटिफुल इव्हिनिंग. बघ, बाहेर कसा मॅजिक लाईट पडलाय. या प्रकाशात गाडी चालवायला मजा येणार आहे. साहेब नॉर्मल झालेत हे ओळखून गुड नाईट करून सेक्रेटरी बाहेर गेला. जयवंतही ब्रीफकेस घेऊन लिफ्टशी गेला आणि रांगेत उभा राहिला. पण आता त्याच्या मनात एक नवं वादळ घोंगावू लागलं होतं. ही अलीकडच्या दिवसातली 3री वेळ. कुणीतरी मरणार आहे. त्याला सावध करायचे, मरू द्यायचे नाही. पण त्याच्या जागी कोणीतरी मरणारच. मग कशासाठी करायची ही धावपळ? आप्पांसाठी? त्यांच्या बाबतीत करायचं शिल्लक राहिलेलं कर्तव्य पुरं करण्यासाठी, की मरणाने आपल्याला त्याच्या खेळात एकदा
भिडू निवडल्यानंतर खेळत राहण्याखेरीज दुसरा इलाज नाही म्हणून ठीक आहे, या खेपेस देखील आपण या बळी जाणाऱ्या माणसाला सावध करायचं. मग त्यातून काय निष्पन्न होणार असेल ते हो. फक्त एकच प्रश्न, कोणाला सावध करायचं? त्या पाठमोऱ्या माणसाची ओळख काय? आतापर्यंत त्याच्या डोळ्यांसमोर भविष्यातला तो देखावा उलगडत गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मरणाने छापा घातलेला असायचा. म्हणजे याही वेळी रात्री नव्हे, कारण सगळीकडे उजेडच उजेड होता. उद्या दुपारी 2:30 वाजता हा पाठमोरा पांढरा डगलावाला माणूस मरणार होता. कदाचित त्याच्यासमोर बसलेला आणि त्याच्यामुळे झाकला गेलेला तो माणूस त्याला मारणार होता. कदाचित त्याला स्वतःलाच अचानक काहीतरी होऊन किंवा तो पाठमोरा असतानाच कोणीतरी त्याच्या पाठीवर वार करून गोळ्या झाडून. एनिवे तो मरणार होता हे उघड होतं. त्याच्या मरणाची वेळ उद्या दुपारी 2:30ची होती हेही जवळजवळ ठरल्यासारखं होतं. त्याला सावध करण्याची गरज होती हेही आता पक्क झालं होतं. प्रश्न एवढाच होता की त्याला म्हणजे कुणाला? रात्रभर जयवंत हा विचार करीत राहिला. त्याला अजिबात झोप आली नाही. पहाटे पहाटे तो या विचारापर्यंत आला की जर आपल्याला तो माणूस माहीतच नाही तर आपण त्याला कुठल्या पत्त्यावर जाऊन वाचवणार? आपल्याला या माणसाचा नाव पत्ता कळू न देण्यामागे नीतीचा असाच काही डाव असेल की आपण या भानगडीत पडूच नये. जिथे आपण जाऊच शकत नाही तिथे गेलो नाही तर आपण आपल्या कर्तव्याला चुकलो असं कसं होणार? सकाळपर्यंत त्याने असं पक्क ठरवून टाकलं होतं की काल दिसलेला प्रकार आपण विसरून जायचा. यावेळेस मरणाच्या या खेळात आपण भिडू व्हायचंच नाही, कारण मुळातच मरणाने टाकलेला हा डाव रडीचा आहे. या विचाराबरोबर त्याला कोणीतरी हलक्या आवाजात चिडवल्याप्रमाणे हसते आहे असा भास झाला. हसू दे, आपली टर उडवू दे, आपण तिकडे लक्षच द्यायचं नाही. उद्या परवा वर्तमानपत्रात नाहीतर टीव्हीवर बातमी येईल तेव्हाच कळेल काय झालं ते. तोवर आपण तिकडे लक्षच द्यायचं नाही. ढगळ हाऊसकोटवाल्या माणसाला सावध करण्याचा विचार डोक्यातून काढून टाकून जयवंतने सकाळची सारी कामं आटोपली. तयारी करून तो ऑफिसला गेला. एका पाठोपाठ एक कामं उरकत राहिला. त्याला थोडी उसंत मिळाली तेव्हा घड्याळात 2 वाजले होते. अजून त्याने लंचसुद्धा घेतला नव्हता आणि अचानक त्याला आठवलं, भिंतीत सेट केलेलं डिजिटल क्लॉक आपण कुठे पाहिलं आहे ते. डॉक्टर सिंघानींच्या नव्या इमारतीतल्या पुष्पक चेंबर्समधल्या पॉश क्लिनिकच्या बाहेरच्या लॉबीत. डॉक्टर सिंघानी त्याचे डेंटिस्ट होते. आता 6 महिन्यांपूर्वीच तर त्याने त्यांच्याकडून रूट कॅनल करून घेतले होते. तो पाठमोरा माणूस आता त्याला लगेच ओळखता आला. डॉक्टर सिंघानी पांढरा हाऊसकोट घालून, हातात रबरी मोजे घालून पेशंटच्या दातांवर काम करीत असलेले डॉक्टर सिंघानी. त्यांना वाचवायलाच हवं, सावध करायला हवं. जयवंतने फोन लावला. स्विच्ड ऑफ. रिसेप्शनिस्टचा फोन एंगेज आणि तिचा फोन लागून तरी काय उपयोग होता? डॉक्टर कामात आहेत, त्यांना मी नंतर फोन करायला सांगते असंच ती म्हणणार. 2:05 आता चान्स घेण्यात अर्थ नव्हता. प्रत्यक्षात जाऊन त्यांना सांगायला हवं. डॉक्टर सिंघानींचं पुष्पक चेंबर्स इथून कारने 10 मिनिटांवर. आता विचार करायलाही वेळ नव्हता. जयवंतच्या सुदैवाने लिफ्टला रांग नव्हती. तरीही खाली येऊन गाडी काढेपर्यंत 2:13. सुदैवाने रस्ता मोकळा मिळाला. एकच सिग्नल लागला, तोही फक्त 10 सेकंद. जयवंतचं लक्ष एकाच वेळी समोरच्या रस्त्याकडे आणि मनगटावरच्या घड्याळाकडे होतं. गाडी डॉक्टरांच्या गल्लीशी आली तेव्हा 2:20 म्हणजे फक्त 7 मिनिटांत तो येऊन पोहोचला होता.
टेरिफिक आणि समोर बोर्ड होता, नो एंट्री. जयवंतने एक शिवी हासडली आणि गाडी तिथेच सोडली. न्यायची असेल तर नेऊ देत टो करून. आता नीट पार्क करण्या इतका वेळ नाही. फक्त 9 मिनिटं बाकी आहेत. जयवंत धावत सुटला. अर्धी गल्ली पार करून तो पुष्पक चेंबरशी आला. 2:25. फक्त 5 मिनिटं बाकी. तो लिफ्टशी गेला. दोन्ही लिफ्ट्सना मोठ्या रांगा होत्या. थांबण्यात अर्थ नव्हता. एनिवे, 3ऱ्या मजल्यावरच तर आहे डॉक्टर सिंघानींचं क्लिनिक. तो जिन्यानं पळत निघाला. त्याला धाप लागली होती. अंगातून घाम निथळत होता. पण तो मजल्यामागून मजले पार करीत होता. मनातल्या मनात डॉक्टरांना इन्स्ट्रक्शन्स देत होता. समोर बसलेल्या पेशंटच्या हालचालीकडे नीट लक्ष द्या. डॉक्टर, त्याचे हात मोकळे असतील. त्यात एखादे शस्त्र नाही ना? छातीत दुखतंय का डॉक्टर? अस्वस्थ वाटते का? तुमची हार्ट अटॅक येईलसं वाटत असताना घ्यायची ती गोळी, ती तिथे खाली ठेवा. आपण आज लंच घेतला नाही. पोटात कलतंय. मरू दे. 3रा मजला आला. समोरच भिंतीत बसवलेलं ते डिजिटल क्लॉक. आपण बरोबर ठिकाणी आलो. दार धाडकन लोटून जयवंत आत गेला. तिथे बसलेले 4-5 पेशंट्स दचकले. एक लहान मूल खाली उतरलं होतं. ते परत वर चढून बसलं. बाहेरचं दार उघडल्यामुळे आत वर्दी गेलीच होती. असिस्टंटने दार किलकिलं उघडताच जयवंत सरळ आत घुसला. मंद प्रकाश. फक्त डेंटिस्ट चेअरमध्ये बसलेल्या पेशंटच्या चेहऱ्यावर पडलेला प्रखर प्रकाश. त्याच्या दातांवर काम करीत वाकलेले डॉक्टर. जयवंत ओरडला. त्याच्याने पुढे बोलवेना. त्याचा श्वास अडकला होता. डॉक्टरांनी त्याच्या या अवस्थेकडे एक नजर टाकली आणि ते उद्गारले, ओ माय गॉड. असिस्टंटने पुढे होऊन खाली कोसळणाऱ्या जयवंतला धरलं. त्यावेळी घड्याळात बरोबर 2:30 वाजले होते. जयवंतच्या कानात कुणाच्या तरी कुत्सित हसण्याचा आवाज घुसत होता. आता हसू दे त्याला. जयवंतच्या मनात आलं, मी वेळेवर येऊन डॉक्टरना वाचवलंय. ते जिवंत आहेत. त्यांना काहीसुद्धा झालेलं नाही. यावेळी मला हुलकावणी देणं मरणाला जमलेलं नाही. पण खरंच का? जिवंतपणी जयवंतच्या मनात आलेला तो शेवटचा विचार. जिवंतपणी जयवंतच्या मनात आलेला तो शेवटचा विचार. रत्नाकर मतकरी यांची हुलकावणी नावाची गूढ कथा इथे समाप्त.